नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय काही कळत नाही आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कुठला, तर शरद पवारांचा का सुनेत्राताईंचा किंवा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा, तेही कळेनासं झालं आहे. बहुधा यावर्षी पक्षाचं विसर्जन होणार अशी चिन्ह दिसत आहेत. एकीकडे सुप्रिया सुळे आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देतानाचे फोटो टाकत आहेत. अर्थात त्याच्यात राजकारण काही बघायला नको, पण हे होत असताना त्यांच्याच पक्षाचे तरुण नेते प्राजक्त तनपुरे, जे जयंतराव पाटलांचे भाचे देखील आहेत, ते भाजपात प्रवेश करण्याच्या बातम्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत ते भाजपाकडनं उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहेत. म्हणजे एका प्रकारे जयंत पाटलांचा भाचा भाजपात गेला की जयंत पाटीलही त्याच्यानंतर भाजपात जाणार, जयंत पाटील भाजपासोबत जाणार, अशा चर्चा अनेक वर्ष चालू आहेत. स्वतः जयंत पाटलांनी कधी त्याला होकार दिलेला नाही आहे, पण तरी देखील सगळ्यांना हे गुपित माहिती आहे किंवा माहीत असल्यासारखे लोक बोलत आहेत ना, आज न उद्या हे होणार आहे. आणि एकीकडे शरद पवारांच्या पक्षाची अशी अवस्था असताना दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर असं वाटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या निधनानंतर एकत्र येईल, पुन्हा एकदा एक पर्याय म्हणून, म्हणजे भाजपा आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांसोबत सत्ता स्थापन केली असली तरी आपला एक वेगळा विचार आहे आणि तो वेगळा विचार आपल्या वेगळ्या ओळखीसाठी, वेगळ्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्या विचारधारेवर आधारित एक पक्षाला नवीन ऊर्जा दिली जाईल, चालना दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात अवघ्या 2-3 महिन्यामध्ये या पक्षाच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेले आहेत, येऊ लागलेले आहेत. खरं तर अजितदादांनी बंड केलं तेव्हा या बंडात त्यांची साथ देणारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातलं स्थान नेमकं काय आहे? अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस हा पवारांचाच पक्ष आहे, म्हणजे सुनेत्रा वहिनी, जय पवार, पार्थ पवार यांचाच पक्ष आहे का सुनेत्रा वहिनींना पुढे करून त्यांच्या आडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हा पक्ष चालवणार आहेत? हे काही स्पष्ट होत नव्हतं आणि वेगवेगळ्या बातम्या सातत्याने येत असतात. एकदा पत्रव्यवहार झाल्याचं की राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्यात यावेत आणि त्याच्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की एका प्रकारे प्रफुल्ल पटेलच हा पक्ष पाठच्या दाराने चालवणार आहेत का? मग स्पष्टीकरण दिलं जातं की अजितदादा नसताना पक्षाला नवीन पुढच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडून देईपर्यंत हे करणं आवश्यक होतं, तांत्रिक बाब होती. ती बातमी शांत होते. तर दुसरी बातमी येते की जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली जाते त्याच्यामध्ये या दोघांची नावं नसतात. त्याच्यानंतर बातमी येते किंवा यांचे जे समर्थक आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर टीका होते. त्यांना राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करतात. त्यामुळे हे कळत नाही नेमकं काय चालू आहे. आणि आत्ताची ताजी बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल गेले नाहीत. तिकडे सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सुनील तटकरेंनी ही व्यथा पक्षाच्या बैठकीत मांडली की आम्ही दोघं पक्षाचे नेते असून आमच्या विरुद्ध वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, गरळ ओकली जाते आणि असं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते याच्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत, बोलायला पुढे येत नाहीत. अर्थात त्यात व्यथा असण्यासारखं काही नाही. असं अनेकदा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही झालेलं आहे. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं तर पटकन भाजपाचे नेते बिचकत समर्थनाला आलेच नाहीत. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते त्याच्या बचावासाठी न येणं हा देखील मुद्दा किती महत्त्वाचा आहे की नाही कल्पना नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होणार? कारण निवडणुकांच्या राजकारणात हा पक्ष जमिनीवर आलेला आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना, दोन्ही पक्षांना जिंकता आलेली नाही आहे. अगदी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही महापालिकांमध्ये पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. आणि त्यामुळे अशी परिस्थिती असताना आणि नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपात जाण्याचा किंवा शिवसेनेत जाण्याचा पर्याय खुला दिसत असताना पक्ष किती काळ एकत्र राहील याबाबत शंका येणं स्वाभाविक आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातही तेच आहे. शरद पवार आणखीन काही वर्ष राजकारणात राहू शकतील, पण त्यांची सक्रियता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. आणि असं असताना आणि एकूणच सेक्युलर आघाडी किंवा इंडी आघाडी वगैरे हे जे काही सगळं आहे ती किती फोल आहे, किती पोकळ आहे ते नुकतंच आत्ता तामिळनाडूच्या निवडणुकीत दिसलेलं. ज्या प्रकारे काँग्रेसनी आपला अनेक वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुक किंवा DMKशी गद्दारी करून क्षणार्धात विजयसोबत जाऊन युती रचली, ते पाहून सगळ्या प्रादेशिक पक्षांमध्ये जे भाजपाच्या विरोधी होते आणि काँग्रेसचे सहकारी होते त्यांच्याबद्दल एक प्रश्न निर्माण झालेला आहे. काँग्रेस अशीच गोष्ट आपल्याबद्दल करणार नाही हे कशावरून? आणि याच्यात सगळ्यात जास्त सावधता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी आहे. कारण तशी पक्षाची ताकद उरलेली नाही आहे आणि पक्षाच्या अनेक गोष्टींबाबत भूमिका तळ्यात मळ्यात आहे. असं असताना जर द्रमुकसारख्या तगड्या पक्षाला काँग्रेस सोडू शकते तर आपल्याला का नाही सोडू शकत? शरद पवारांकडनं मोदींचं कौतुक केलं जाणं, अनेक जणं अर्थ काढत आहेत. अर्थात असा अर्थ यापूर्वीही अनेकदा अनेकांनी काढलेला आहे की शरद पवार संधीची वाट बघतात भाजपसोबत जाण्यासाठी, आपल्या मुलीसाठी काहीतरी मंत्रिपद, आपल्याला हवं ते मंत्रिपद मिळावं एवढा आग्रह आहे, ते झालं की ते जायला तयार आहे. पण ही चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष म्हणून त्याचं काय अस्तित्व आहे, त्याची काय भूमिका आहे याचा थांगपत्ता त्या पक्षाच्या नेत्यांनाही नाही आहे, कार्यकर्त्यांनाही नाही आहे. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यापासून जन्म झालेला हा पक्ष, सुरुवातीला अमर अकबर अँथोनी अशा प्रकारचं नेतृत्व शरद पवार, संगमा, तारिक अनवर, त्याच्यानंतर पक्षाची वाटचाल राष्ट्रवादी ते महाराष्ट्रवादी पक्ष आणि आता महाराष्ट्रवादी पक्ष ते 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आणि 3.5 जिल्ह्यांचा पक्ष ते बारामतीपुरता पक्ष. आताच्या याच बैठकीतला विषय आहे की सुनेत्रा वहिनींनी सांगितलं की आता SIR महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि SIR महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर कुठलाही भाग सुट्टा कामा नये. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलला काम करून हे केलं पाहिजे. पण सगळ्यात जास्त नोंदणी कुठे झाली? बारामती, अहिल्यानगर, पुणे ग्रामीण या 3-4 जिल्ह्यातल्याही काही निवडक ठिकाणाच्या व्यतिरिक्त पक्षाचं काय अस्तित्व आहे हा देखील प्रश्न आहे. आणि असं असताना एकनाथ शिंदे अजूनही प्रयत्नशील आहेत की शिवसेनेचा विस्तार करणं आणि हा विस्तार करण्यासाठी उबाठा सेनेचे जे कोणी खासदार गळायला लागतील त्यांना, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पातळीवरचे नेते गळायला लागले तर त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि असं चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस फार काळ टिकेल असं काही वाटत नाही आहे. कुठेतरी राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत ज्या कुरबुरी आहेत, ज्या अजितदादांच्या निधनानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले, माध्यमातून चर्चा रंगवली, ते बघता तेव्हाच असं स्पष्ट झालं होतं की पार्थ पवार या सगळ्यांना सूडबुद्धीने, ते काही या सगळ्या गोष्टी कॅज्युअली घेणार नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं प्रस्थ पक्षातलं वाढतं आहे आणि पार्थ पवारांविरुद्ध टांगती तलवार आहे. म्हणजे अजितदादांवर टांगती तलवार होती, तो घोटाळा तरी बरीच वर्ष झालेला मोठा घोटाळा होता. पार्थ पवारांनी जी गोष्ट केली ती अशी ओपन अँड शट आहे.
आणि त्यामुळे अशा परिस्थितीत पार्थ पवारांनी जरी एक पक्ष स्वतःच्या नियंत्रणात आणून काहीतरी धडाडीने काही करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कितपत यश येईल हा प्रश्न आहे. आता तर विचारधारेचंही फारसं उरलं नाही आहे. म्हणजे बंगालमध्ये ज्या प्रकारे भाजपाचा विजय झाला, तामिळनाडूमध्ये DMKचा पराभव झाला, त्याच्यातनं विचारधारा किती महत्त्वाची आहे भारतीय जनतेने लोकांना दाखवून दिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं भवितव्य अंधकारमय दिसत आहे. यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस टिकला तर तो 2029 पर्यंत वाटचाल करू शकेल, अन्यथा त्याच्या आतच पक्षाचे नेते भाजपात जातील, काही जण काँग्रेसमध्ये जातील, काही जण राजकारणातून दूर जातील. पण अशा प्रकारे अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची अशी शोकांतिका एवढ्या अल्प काळात होईल अशी अपेक्षा नव्हती. आत्ता तरी चिन्ह तशी दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तरी देखील याच्यातनं बाहेर पडला किंवा शरद पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही याच्यातनं बाहेर पडले तर तो राजकीयदृष्ट्या चमत्कार मानावा लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.